आणि आता महत्त्वाची बातमी आहे राज्यातून। NCERTच्या इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकात मुघल आणि दिल्लीच्या सुलतानशाहीचे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आले। भारतीय राजघराणी, पवित्र भूगोल, महाकुंभ, मेक इन इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या योजनांचा समावेश पाठ्यपुस्तकात करण्यात आला। ही नवीन पाठ्यपुस्तकं या आठवड्यात प्रकाशित झालेली आहेत आणि हा नवीन बदल NCERTच्या 7वीच्या पुस्तकात करण्यात आलाय। यापूर्वीही वारंवार हे सांगण्यात येत होतं की आपल्याला भारतीय इतिहास शिकवणं मुलांसाठी गरजेचं आहे, भारतावरती आक्रमण करणाऱ्यांचा नव्हे, आणि तशा स्वरूपाचे बदल हे आता करण्यात आले। इतिहास पुसून काय यांना नवा इतिहास निर्माण करण्याची काहीतरी मग ताकद तरी दाखवा। पण तो इतिहास हा झालेल्या घटनांची साक्ष असते। इतिहासामध्ये जे काही घडलंय ते खरं म्हणजे ते ठेवा, हे आपण त्याला जपतो इतिहासाला। त्यामध्ये इतिहासाने जर आपल्याला सगळ्यांना पुढच्या पिढीला काही चुकीचं होतंय हे दाखवता येईल, पण विषमता निर्माण करून किंवा दोन धर्मामध्ये जातीमध्ये दैर्य निर्माण होईल अशा प्रकारचा नवा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं आणि तो इतिहास संपवणं हे किंवा इतिहास काढून टाकणं हे मला वाटतं की जातीला धर्मामध्ये याला धर्मांधतेला खतपाणी घालण्यासारखं आहे। आणि या देशामध्ये एकूणच या देशाच्या लोकांमध्ये भेदभाव निर्माण करण्याची भूमिका, दोन धर्मामध्ये भेदभाव निर्माण करण्याची भूमिका, एकात्मतेला छेद देण्याची भूमिका यामध्ये या सरकारची स्पष्ट दिसते आहे।